रावण तसा अतिशय धार्मिक माणूस होता. देवपूजाही खूप वेळ करायचा. त्याच्यात अनेक कौशल्य गुण होते, पण दुर्गुण त्याच्या मनात आला आणि त्या दुर्गुणापायी त्याने सीतेला पळवलं आणि त्यामुळे रामाने लंकेत जाऊन त्याचा वध केला आणि तेव्हापासून अशा प्रवृत्तीचा नाश व्हावा, दुर्गुणाला चालल्या जावं अशी एक परंपरा आपल्यात सुरू आहे. आणि या दसऱ्याच्या निमित्ताने, विजयादशमीच्या निमित्ताने आपण जे जे काही वाईट असेल ते सोडायचा प्रयत्न केला पाहिजे. याचाच अर्थ ते चालून टाकायचा प्रयत्न केला पाहिजे आणि तो आपण करावा. यावर्षी पाऊस पाणी चांगला आहे आणि त्यात सर्वदूर त्याचा आनंद आहे. गेल्या वर्षी दुष्काळाची स्थिती होती, यावर्षी ओल्याची स्थिती निर्माण झाली आणि तरीही लोकांमध्ये पाऊस अधिक झाला म्हणून समाधान आहे. मी पुन्हा एकदा उत्तर भारतीय मंडळींना मनापासून धन्यवाद देतो आणि संयोजकांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. आणि विजयादशमीच्या निमित्ताने सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि रावण दहन करायला जातो. धन्यवाद. माझे मान्यवरांना विनंती की 2 मिनिटं व्यासपीठावर थांबायचं आहे. व्यासपीठावरच 2 मिनिटं थांबा. कमिटीला सगळ्यांना एक फोटो काढायचा आहे. समोर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना उभं राहण्यासाठी आपण सगळ्यांनी जागा द्यायची आहे. जे कमिटीचे पदाधिकारी आहे तोपर्यंत आपण जोरात घोषणा देऊया. रामचंद्र की, रामचंद्र की, भारत माता की. सर्व मान्यवर रावण दहनच्या कार्यक्रमासाठी जात आहे. VIP रस्त्याची नागरिक मंडळी उभी आहेत. माझी त्यांना विनंती आहे की कृपया तो रस्ता मोकळा करून द्यायचा आहे. सगळे मान्यवर या कार्यक्रमासाठी तिथे जात आहेत. माझी विनंती आहे. पोलीस प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे की कृपया थोडासा रस्ता मोकळा करून द्यायचा आहे. सर्व मान्यवरांचं इथं नागरिकांना विनंती आहे की याला होऊ नका, ते पडतील. हॅलो हॅलो मित्रांनो, एकदा जोरात घोषणा होऊन जाऊ द्या. रामचंद्र. हॅलो उत्तर भारत संघ आपलं सर्वांचं स्वागत आहे. हॅलो काही क्षणातच आपला हा रावण दहनाचा हॅलो हॅलो दिस इज रेंज आदरणीय सन्माननीय. हॅलो हॅलो रस्ता थोडासा मोकळा सोडा. माझी परत विनंती आहे. नागरिकांना माझी विनंती आहे की कृपया रस्त्यात उभं राहू नका. बॅरिकेड मध्ये जाण्यासाठी रस्ता द्या. थोडं VIP रस्ता सगळ्या तेव्हा हॅलो 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 नियोजित सेवा मंडप हॅलो. रावण दहनाच्या मुख्य कार्यक्रम इथं श्री रामलीला मैदानात पोहोचलेले आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीने हा रावण दहनाचा कार्यक्रम इथं संपन्न होत आहे. काही क्षणातच
आतुरतेने वाट पाहत होतात तो उत्पन्न होणार आहे. रामचा मान्य नाना हे उजेडी सर्वांचं आपलं लक्ष इकडे लागलेलं आहे. सुंदर हा पुरगाम येथे उत्तर भारत संघ यांनी आयोजन केलेला आहे. आपले सर्वांचे लाडके सन्माननीय आदरणीय बांगडे नाना विधानसभा अध्यक्ष साहेब हे अगदी काही क्षणातच पुढचा कार्यक्रम आयोजन करतात. सुंदर असा हा 1987 पासून उत्तर भारत संघ हा पुरगाम येथे आयोजित करत आहे. आलेल्या सर्व तमाम भक्तांचं हार्दिक स्वागत. सालाबादप्रमाणे याही वर्षी सुंदर अशा या सहकार्यामुळे कार्यक्रम आयोजित होत आहे. कार्यक्रम आटोपल्यावर कृपया विनंती असेल की महिलांना जाण्यासाठी अगोदर रस्ते द्यावे. सर्वांनी शांतता राखून हा कार्यक्रम बघायचा आहे. उत्तर भारत संघ आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. काही क्षणातच रावण दहनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅलो हॅलो रामचंद्र की रामचंद्र की भारत माता की रामचंद्र की भारत की रामचंद्र की जय. रामचंद्र की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. सर्व महिलांसाठी रास्ता वेगळा ठेवा आणि सर्वांनी व्यवस्थित आपलं मार्ग शोधा. प्रभू श्री रामचंद्र की उत्तर भारत संघाकडनं सगळ्यांना सहकार्य करायचं. आणि दीक्षा मंडप यांच्याकडनं विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. राखेल मला राखेल
काही नाही पडत सापळा आहे म्हणून पाहिला आहे. हॅलो हॅलो महिलांसाठी एक वेगळा हॅलो 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 माझी विनंती आहे नागरिकांना की मान्यवरांना जाण्यासाठी रस्ता. हॅलो हॅलो काय विनंती आहे की हॅलो अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात इथे रावणरावचा कार्यक्रम संपन्न झाला. अत्यंत उत्साहात सर्व नागरिक या कार्यक्रमाचा आनंद घेत आहे. कार्यक्रमाचा आनंद यामुळे द्विगुणित होत आहे. रावण रूपे पापाचं दहन या निमित्तानं आपण करूयात आणि सगळ्या वाईट गोष्टींचा नाश करण्याचा संकल्प आपण या निमित्ताने केला तरी मला वाटतं आपण खरोखर विजयादशमी साजरी केल्यासारखं होईल, त्याचं सार्थक होईल. नागरिकांच्या प्रचंड उत्साहामध्ये आपण या प्रतिकात्मक अशा रावणाचं दहन इथं झालेलं आहे. वाईट गोष्टींचं दहन करण्याचा संकल्प या निमित्तानं आपण केला पाहिजे. चांगल्या गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजे. माझी नागरिकांना विनंती आहे की कृपया निघण्याची घाई करू नका, शांततेत जा. मैदानाला 2 मुख्य प्रवेशद्वार आहेत. मोठे गेट आहे आणि व्यासपीठ. कृपया जाताना घाई करू नका. महिलांना जाण्यासाठी पुन्हा एकदा सर्व नागरिकांना विजयादशमीच्या दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. हॅलो आपल्या सिडको एम7 भागामध्ये रावण दहनाचा कार्यक्रम तसेच श्री दत्तजयंती महोत्सवाचा कार्यक्रम, या कार्यक्रमासाठी शहरातून शहरभरातून मान्यवर इथे येत असतात. अत्यंत देखणे आणि आकर्षक हे 2 कार्यक्रम आपल्या भागात होत असतात. आपल्या सगळ्यांचा अशा हिरारीने सहभाग या सर्व क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवित असतो. संपन्न झालेला आहे, फटाके उडत आहेत. माझी नागरिकांना विनंती आहे की कृपया महिलांना जाण्यासाठी अगोदर सहकार्य करायचं. कृपया पुरुष मंडळी विनंती आहे. मोठी मोठी गेट आहेत, आपण जाताना जायचे म्हणजे कोणालाही त्रास होणार नाही. न्यू दिवसापंड फाडको पवननगर राजेंद्र ठाकूर तर्फे सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्व नागरिकांना विनंती आहे करून परत आपल्याला पश्चाताप होणार नाही. सगळ्यांचं सहकार्य आहे, सर्व पुरुष बंधूंचं सहकार्य आहे. तरी पण आपण आपल्या सामान्याची काळजी घ्यायची आपली जबाबदारी आहे. विनंती आहे की बाहेर पडताना गेट बंद करताना सर्व महिलांनी आपापल्या जागेने सांभाळायचे आहे. पाकिट सांभाळायचे, मोबाईल सांभाळायचे. 1998 पासून न्यू दीपसेवा मंडळ उत्तर भारत संघाची सोबत आहे. न्यू दीपसेवातर्फे सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक पुनश्च शुभेच्छा, शुभेच्छा.